आमचं आंदोलन नाही आहे। आज जिल्ह्याची एवढी बिकट परिस्थिती आहे। 20 ऑगस्टला जवळपास ह्या 20 तारखेला 1 महिना होता। 20 ऑगस्टला काजीखेड सारख्या ठिकाणी बाळापूर मतदारसंघातलं काजीखेड गाव आहे छोटंसं, त्या गावामध्ये 6 अल्पवयीन मुलीवर जिल्हा परिषदच्या शाळेच्या एका शिक्षकाने अत्याचार केला। साऱ्या महाराष्ट्रात चॅनलवर दिसलं, पण पालकमंत्री अद्यापर्यंत त्या ठिकाणी आले नाही। या जिल्ह्याची एवढी बिकट परिस्थिती आहे, शेतकऱ्याचं पिकाचं अतोनात नुकसान झालं, परंतु पालकमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर अद्यापर्यंत आले नाहीत। वर्ष झाले या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शेतकऱ्याच्या बांधावर पाय सुद्धा ठेवला नाही। आज शेतकऱ्याची एवढी बिकट परिस्थिती आहे, सोयाबीनला शेंग दाखवा आणि बक्षीस मिळवा, आणि कपाशीला बोंड दाखवा बक्षीस मिळवा, अशी बिकट परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे। मग आज आमच्या सोयाबीनला शेंग नाही हो, तुम्ही पाहायला तर या। उद्या तुम्ही म्हणसान की सोयाबीन चांगलं होतं, भरमसाठ उत्पन्न शेतकऱ्याला झालं। आज तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर या, प्रत्यक्ष पहा, तुम्ही जा पहा की शेतकऱ्याची किती बिकट परिस्थिती आहे। काजीखेडला भेट द्या, त्या कुटुंबाला धीर पाहिजे, त्या कुटुंबाला आधार पाहिजे। शिवसेना त्या कुटुंबाच्या पाठीशी आहे। शिवसेना तिथं आम्ही 2 वेळा जाऊन आलो, भेटी देऊन आलो, परंतु पालकमंत्री म्हणून कर्तव्य असते की त्या कुटुंबाला आधार द्यायचा, सहारा द्यायचा। कुठे गेले पालकमंत्री? तुम्ही पालक आहात, या जिल्ह्याचे पालक तत्व तुम्ही स्वीकारलं, मग आमच्या मुलींवर अत्याचार होते तरी तुम्ही येत ना, शेतकऱ्यावर अन्याय होते तरी शेतकऱ्याच्या बांधावर येत ना, शेतकऱ्याला मदत करत ना, मग तुम्ही हा तरी कोण? आणि त्यासाठी 23 तारखेच्या आत ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन काजीखेडला त्या कुटुंबाला जर धीर दिला नाही, भेट दिली नाही, त्यांना आधार दिला नाही, आणि शेतकऱ्याच्या बांधावर सोयाबीन पाहायला जर गेले नाही, तर 24 तारखेला ह्या जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक आणि शेतकरी आम्ही 24 तारखेला त्यांना घ्यायसाठी जाणार आहोत, आणि शेतकऱ्याच्या बांधावर आणि त्या कुटुंबाच्या घरी आम्ही घेऊन जाणार। आम्ही गाडीत बसून घेऊ, आम्ही एक डोली तयार केली, ते डोली घेऊन आम्ही त्यांना घ्यायला जाऊ, गाडी राहील, आम्ही त्यांना बसून गाडीत बसून घेऊन इथं येऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।